नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा पाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या युट्यूब चॅनलमध्ये. परीक्षा कुठली असो, 50 प्रश्न हे आपल्याला ओळखीचे असतातच. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर त्यासाठी जे तुमचा अभ्यास आहे त्याला ट्रान्सपरंट एकदम क्रिस्टल क्लिअर समजून घेऊन अभ्यास करावा लागेल. कालच परीक्षा झाली, त्यामध्ये आपण बरेचसे उदाहरणं देऊन सांगितलेले आहेत. आज आपण इतिहासातील 1909च्या कायद्याचं उजळणी करणार आहोत. 1909च्या कायद्याचं अधिकृत नाव आहे भारतीय परिषद कायदा 1909 आणि याच कायद्याला मोर्ले मिंटो सुधारणा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मग याचं नामकरण कशामुळं मोर्ले मिंटो केलं, तर भारत मंत्री मोर्ले होते आणि गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय होते लॉर्ड मिंटो. यांच्या नावावरून या कायद्याला 1909च्या कायद्याला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणतात. मग हा कायदा कसा तयार झाला, तर 1907 मध्ये या कायद्याच्या तयार होण्याची पार्श्वभूमी तयार झाली. रॉयल कमिशन ऑफ डिसेंट्रलायझेशन म्हणजेच शाही आयोग स्थापन केला आणि त्यानुसार काही कायदे करण्यासाठी तरतुदी केल्या आणि 1909च्या कायद्याचा जन्म झाला. आता ह्या 1909च्या कायद्याने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या रचनेमध्ये काय बदल झाले, तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या रचनेमध्ये एकूण 69 सदस्य निर्माण झाले, ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणजेच काय, तर कार्यकारी, जे कार्य करणारी असते ती एक्झिक्यूट करते कुठलाही प्लॅन, त्याला कार्यकारी मंडळ म्हणतात. तिच्यामध्ये गव्हर्नर जनरल प्लस 7 सदस्य असे 7 सदस्य आणि आणखीन एक नॉमिनेटेड सदस्य, म्हणजे एकूण 8 सदस्य, 9 सदस्य गव्हर्नर जनरलला धरून, आणि लेजिस्लेटिव्ह म्हणजेच कायदेविषयक मंडळ जे कार्य करत होतं त्यामध्ये 60 सदस्य होते. कायद्याचे प्रमुख वैशिष्ट्य काय होते, तर निवडणुकीचं तत्त्व. या कायद्याद्वारे भारतात प्रथमच निवडणुकीचं तत्त्व मान्य केलं. पण या कायद्याने काय केलं, तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला. म्हणून या कायदा सगळ्यात डेंजर आपल्या भारतासाठी ठरला. या कायद्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यामुळं लॉर्ड मिंटोला सांप्रदायिक मतदार संघाचा जनक म्हणून ओळखलं जातं, कारण त्यानेच भारतात म्हणजे भारतीयांमध्ये अधिकृतपणे धार्मिक फुटीची भावना सुरुवात झाली. त्याचबरोबर या कायद्याने काही चांगल्या गोष्टीसुद्धा केल्या, जसं की बजेटवर चर्चा करण्याचा अधिकार या कायद्याने भारतीय सदस्यांना दिला. पण मतदान करण्याचा दिला का, नाही. पुरवणी प्रश्नसुद्धा भारतीय विचारू शकतात, पण मतदान मात्र करायचं नाही. त्याचबरोबर या कायद्याने व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात म्हणजेच जे एक्झिक्युटिव्ह मंडळ होते त्या मंडळामध्ये सत्येंद्रनाथ सिन्हा म्हणजेच SP सिन्हा यांना पहिल्यांदा कायदेतज्ञ सदस्य म्हणून समाविष्ट केलं आणि ते पहिले भारतीय होते ज्यांना कायदेमंडळावर सामील केलेलं होतं. मग या कायद्यानं आणखीन एक घोळ घालून ठेवला होता, तो म्हणजे 1906 मध्ये आगा खान यांच्या नेतृत्वाखाली सिमला शिष्टमंडळ बोलवलं आणि तिथूनच पुढे मुस्लिम लीगची स्थापना झाली. कारण त्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिलं. मग त्यांनी सांगितलं की स्वतंत्र मतदारसंघ तुम्हाला जर पाहिजे असतील, 1906ला 1909ला स्वतंत्र मतदारसंघ दिलं, पण 1906ला सांगितलं की तुम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे असेल तर तुमच्याकडे एक पार्टी पाहिजे, जे पार्टीमधून लोक निवडून आले पाहिजे, आणि त्यामुळंच मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती. आता या स्वतंत्र मतदारसंघ देऊन तर त्यांनी ड्रॅगनचे दात पेरले असं स्पष्ट मोर्लेंनी सांगितलं होतं. मग काही आपले भारतीय नेते होते ज्यांनी सांगितलं, जसं की महात्मा गांधींनी सांगितलं की मोर्ले मिंटो सुधारणा आमच्या सर्वनाशाचं कारण आहे किंवा सर्वनाश केला मोर्ले मिंटो सुधारणा येऊन. त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलं की या कायद्याने मुस्लिमाभोवती असे राजकीय अडथळा उभा केला की ज्यामुळे ते उर्वरित भारतीयांपासून सरळ वेगळे झाले. यामुळे भारतीय राजकीय ऐक्याला मोठा धक्का बसलाय आणि भविष्यात फाळणीसाठी अधिकृतपणे बीजे रोवली गेली असं स्पष्ट म्हटलेलं आहे.
त्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे मवाळ नेते होते यांनी सुद्धा या सुधारणेमुळे आम्हाला प्रशासनाचा अभ्यास निर्माण करून दिला आहे, प्रत्यक्ष कोणीतरी खरी सत्ता मिळालेली नाही. त्याचबरोबर के.एम. मुन्शी यांनी सुद्धा मोर्ले मिंटो सुधारणांनी भारतामध्ये उगवत्या लोकशाहीचा गळा आवळला आणि देशाचे धार्मिक आधारावर तुकडे पाडण्याची पायाभरणी केली असं सुद्धा के.एम. मुन्शी यांनी म्हटलेलं होतं. त्याचबरोबर काही इंग्रजी नेत्यांनी सुद्धा या कायद्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या, ज्यामध्ये मोर्ले स्वतः भारतमंत्री होते. त्यांनी पत्र लिहून म्हटलं की लक्षात ठेवा, स्वतंत्र मतदारसंघ देऊन आपण ड्रॅगनचे दात पेरले आहेत आणि याचा हंगाम निश्चितच अत्यंत कटू असेल. यानंतर मिंटोने तत्कालीन व्हाईसरॉयला उघडपणे समर्थन केलं की भारतासारख्या विशाल आणि विविधतेने नटलेल्या देशात पाश्चिमात्य पद्धतीची लोकशाही थेट लागू करता येणार नाही. येथील वर्गीकरण आणि धार्मिक हितसंबंधाचे रक्षण करणे गरजेचे आहे. याच कारणामुळे त्यांना सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक असं म्हटलं गेलेलं आहे. यानंतर शेवटचा पॉईंट म्हणजे आपलं रॅपिड रिव्हिजन. कायद्याचं नाव भारतीय परिषद कायदा 1909, ज्याला मोर्ले मिंटो सुधारणा म्हणून म्हटलं जातं. स्वतंत्र मतदारसंघ पहिल्यांदाच मुस्लिमांना दिला. स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद या कायद्यात केली आणि सांप्रदायिक जनक म्हणून लॉर्ड मिंटोला म्हटलं जातं. या कायद्याने प्रथमच भारतीय सदस्यांना बजेटवर चर्चा करण्याचा अधिकार दिला, पण मतदान नाही. त्याचबरोबर भारतीयांना कार्यकारी मंडळात प्रवेश भेटला आणि सत्येंद्रनाथ सिन्हा हे व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात समाविष्ट होणारे पहिले भारतीय आहे. हे परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. एवढे पॉईंट्स लक्षात ठेवायचे, समजून लक्षात ठेवायचे. याबाहेर 1909वर विचारलेला प्रश्न जाणार नाही याची खात्री मी देते. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गांधीजींनी मोर्ले मिंटो सुधारणा आपल्या नाशाचे कारण ठरले आहे असं म्हटलं. त्याचबरोबर मोर्ले स्वतः यांनी सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ देऊन आपण ड्रॅगनचे दात पेरलेत हे मान्य केलेलं होतं. इथेच शिष्टमंडळसुद्धा 1906चं शिमल्याला बोलून मोर्लेंनी मतदारसंघ आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि तुम्ही मुस्लिम लीगची स्थापना करा असं सांगितलेलं होतं. मतदान पद्धती ही मालमत्ता व कराच्या आधारावर मर्यादित होती. त्याचबरोबर 1909च्या कायद्यानं स्वतंत्र मतदारसंघ दिलेले आहेत. ते कुठले कुठले आहेत आणि स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय आणि राखीव मतदारसंघ म्हणजे काय हे एकदा शेवटी जाता जाता एक क्विक रिव्हिजन करून घेऊया. आता पहिल्यांदा स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय समजून घेऊया. उमेदवार व मतदार एकाच जातीचे असले पाहिजेत तेव्हा स्वतंत्र मतदारसंघ होतो. जर उदाहरण द्यायचं झालं तर मुस्लिम उमेदवार उभा राहिला तर मुस्लिम मतदारही मुस्लिमच आणि उमेदवारही मुस्लिमच, त्याला काय म्हणायचं, स्वतंत्र मतदारसंघ. आणि राखीव मतदारसंघ कशाला म्हणायचं तर राखीव मतदारसंघामध्ये राखीव म्हणजे एखादी जर पर्टिक्युलर जात असेल, मुस्लिम जात राखीव आहे तर मुस्लिम जातीचा उमेदवार असतो पण मतदान मात्र सर्व धर्माचे लोक करत असतात. आणि सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1909च्या कायद्याची पार्श्वभूमी म्हणजे शाही आयोग, ज्याला रॉयल कमिशन ऑन डिसेंट्रलायझेशन असं म्हटलं जातं, तो 1907मध्ये स्थापन केलेला होता. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मेहनती जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.